गेली कुठे ही अरुंधती? कळतच नाही आम्हाला या मुलीचं काही. काहीतरी पडलं का तिकडे? नक्कीच तिथून आवाज आलाय. कसला तरी आवाज आलाय, आम्हाला बघायला हवं. आम्ही आलोच. हे बरं झालं काकू तू आलीस. काकू अरुवहिनीला पाहिलेस कुठे? घरात कुठेच नाहीये ती. आता या अरुंधतीनं काय घोळ घातलाय? नाही रे, सकाळपासून आमचं बोलणंच नाही झालंय. बोल, या खोलीमध्ये काय करत होतीस तू? अगं बोल, बोल ना. मम्मा, तू या खोलीमध्ये काय करत होतीस? मम्मा रिलॅक्स. अरुंधती, काय झालंय तुझं? तुला असं वाटतंय का या खोलीमध्ये आम्ही काहीतरी लपवून ठेवलंय? ठीक आहे, एक मिनिट थांब. तुला जाणून घ्यायचंय ना? तुला जाणून घ्यायचंय या खोलीमध्ये काय आहे? तुला हे सगळं जाणून घ्यायचंय ना? मम्मा, सरंजामे कुटुंबाच्या हसऱ्या क्षणांचे साक्षीदार आहेत हे. बघ, नीट बघ. दिग्विजयच्या आई वडिलांचे फोटोग्राफ्स आहेत याच्यात. आमच्या सगळ्या आठवणी आहेत त्या अल्बम्स मध्ये. त्या सगळ्या आठवणी आम्ही या खोलीमध्ये बंद करून ठेवल्या आहेत. त्रास होतो आम्हाला इथे आलं की. अरुंधती का वागतेस असं? अरुंधती सारखा तुला या घरचं सुख पाहत नसेल तर का राहतेस या घरात? आबासाहेबांचं घर हेच ना? आबासाहेब सापडले का? त्यांच्या खिशातही चिठ्ठी सापडले. त्यात त्या घराचा पत्ता आणि शंतनू जहागीरदारांचा उल्लेख होता. काय झालं? आबासाहेब जहागीरदारांचं प्रेत सापडलंय. काय सगळा तमाशा करते ती? हे असं न खाऊन उपाशीपोटी राहून आम्हा सगळ्यांना त्रास देऊ नकोस म्हणावं काकू तिला. वाटल्यास मी पाय पडतो. नाही, आता आपल्या घराच्या सुखासाठी एवढं तर केलंच पाहिजे ना. आबा तुमची खूप आठवण येते मला. एक मिनिट. शंतनू जहागीरदार यांचा चेहरा सुद्धा तुम्ही पाहू शकणार नाही. हॅलो हॅलो दादा. अरे अरे कुठे आहेस तू? फोन का लागत नाही आणि घरचा? मला आबांशी बोलायचंय. नाही शंतनू, अरुला आत्ताच सगळं कळलं तर सरंजामे सरळ इथे येतील आणि तुझा तो चिटफंडचा धंदा बघतील आणि मग तुझी वाट लागेल. हॅलो दादा, ऐकतोयस ना तू? मी घरी गेल्यावर फोन करायला सांगतो आबांना. काय मिळालं तुला त्या रूम मध्ये? काहीच नाही. अरुंधती, तुला तिथे काहीही सापडणार नाही. आजपर्यंत फक्त संशय होता की या घरात काहीतरी लपवलं जात आहे आणि आता ह्या गोष्टीवर विश्वास बसलाय माझा. पद्मिनीजी, लवकरात लवकर तुमची बाळमुळं खणून तुमच्याच हातात दे.